नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या बाबतीमध्ये भेदभाव करण्यास सुरुवात केली आहे. कारण मित्रांनो, तुम्ही सांगाल भेदभाव कसं काय सर, जे टेम्पररी आहेत ते टेम्पररीज आहेत, जे परमनंट आहेत ते परमनंट आहेत. पण या बाबतीत सुद्धा तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचा हप्ता जे काही परमनंट दिव्यांग बांधव आहेत त्यांना 100% मिळणार. याबद्दल कोणत्याही प्रकारचा वाद नाहीये किंवा शंका उपस्थित होण्याचं कारण नाहीये. परंतु राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून 2 शासन निर्णय जाहीर केले होते. त्या दोन्ही शासन निर्णयामध्ये पुढील लाभ हा टेम्पररी दिव्यांग बांधवांना देण्यात येऊ नये अशा पद्धतीची सूचना विभागाला देण्यात आली. परंतु मित्रांनो, यावरती आपण खूप जोरदार असा या गोष्टीला विरोध केला आणि निवेदनं दिली. आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी एक आनंदाची बातमी म्हणता येईल किंवा एक पॉझिटिव्ह बातमी म्हणता येईल की 90%, बघा मी काय म्हणतोय, 90% राज्य सरकार प्रशासन असा विचार करतोय की सध्या स्थितीला 2-3 महिने म्हणजे जून जुलैपर्यंत टेम्पररी दिव्यांग बांधवांना पैसे दिले जातील. म्हणजे जो मासिक हप्ता आहे हा दिला जाणार. किती टक्के? 90% म्हणतोय मी, 100% नाही. कारण आता सोमवारी किंवा मंगळवारी आयुक्तांची मीटिंग होईल, आयुक्त सचिव यांची सगळ्यांची मीटिंग होईल आणि मग नंतर त्यावरती तोडगा निघणार किंवा त्यानंतर मार्ग निघणार. पण 90% सरकार प्रशासन पॉझिटिव्ह आहे की टेम्पररी दिव्यांग बांधवांना आपण जून जुलैपर्यंत हप्ते द्यायचे. पण या 2 ते 3 कालावधीमध्ये जे दिव्यांग बांधव टेम्पररी आहेत त्यांच्या संदर्भात एक कार्यप्रणाली निश्चित करायची आणि त्यांचं जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत हे परमनंट कसं करून घेता येईल यासाठी प्रयत्न करायचे. म्हणजे टप्प्याटप्प्यामध्ये त्यांचं अनुदान बंद करायचं, परंतु टप्प्याटप्प्यामध्ये त्यांना परमनंट कसं करून घेता येईल यासाठी प्रयत्न करायचे. याचं कारण सुद्धा महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत हे 10 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष दिव्यांग म्हणून लाभ घेत आहेत आणि ते जरी टेम्पररी दिव्यांग धारक जरी असले तरी पण मुळात त्यांच्या फिजिकल जे काही बाबी आहेत त्या बदलत नाहीत किंवा ते बरे होत नाहीत किंवा जे काही अपंगत्व आहे त्यांच्यामध्ये सुधारणा होत नाही. म्हणून ती लोक हे परमनंट दिव्यांग म्हणून करण्यास काहीच हरकत नाहीये अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. आणि शक्यतो लगेचच हप्ते बंद होणार नाही असं मला वाटतंय. कारण त्या पद्धतीचं आपण त्या ठिकाणी निवेदनं दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने तिकडनं रिस्पॉन्स सुद्धा येतोय. परंतु मित्रांनो, 90% जरी हे खरे असलं तरी सुद्धा 10% जर आणि तर विषय आहे, लक्षात ठेवा. नाही तुम्ही सांगाल सर तुम्ही म्हणाले होते की आम्हाला सुद्धा हप्ते येईल आणि कदाचित आले नाही तर मग परत गोंधळ नकोय. म्हणून आत्ता जे काही 1-2 दिवसामध्ये की सोमवार मंगळवारी आयुक्त सचिव ह्यांची मीटिंग होईल आणि त्या मीटिंगमध्ये यांना पैसे द्यायचे किंवा नाही द्यायचे किंवा किती महिन्यापर्यंत द्यायचे, देत असताना त्यांना परमनंट कसं करून घ्यायचं या संदर्भात पूर्णपणे कार्यप्रणाली निश्चित होईल आणि मगच हे हप्ते तुमच्या खात्यामध्ये येतील. लक्षात ठेवा, अशा पद्धतीची माहिती समोर येते. लक्षात ठेवा, मी 2 गोष्टी क्लिअर करतोय, थोडं समजून घ्या. 90% सरकार पॉझिटिव्ह आहे, परंतु 10% शेवट अधिकाऱ्यांवरती असतो, सरकारवरती असतो, त्या निधीवरती असतो, सिस्टमवरती डिपेंड असतो. परंतु आपली मागणी हीच आहे की त्यांना एकाएकी बंद करू नका, टप्प्याटप्प्यात त्यांना बंद करा. टप्प्याटप्प्यात त्यांना ते काही टेम्पररी दिव्यांग धारक आहेत त्यांना परमनंट कशा पद्धतीने करून घेता येईल मग ते करत असताना निकष ठरवा, काही कार्यप्रणाली ठरवा आणि खरे दिव्यांगांना परमनंट करून घ्यायला काहीच हरकत नाही असं माझं वैयक्तिक सुद्धा मत आहे. आणि त्या संदर्भात राज्य सरकार प्रशासन 100% विचार करेल असं मला या ठिकाणी वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला सरकारच्या भूमिकेबद्दल काय वाटतंय? त्यांना हप्ते कायमस्वरूपी बंद करायला पाहिजे किंवा दिव्यांग हा दिव्यांग आहे त्याचं जे टेम्पररी आहे ते परमनंट करून घेण्यासाठी कार्यपद्धती सुरू करावी, शिबिरं आयोजित करावी, सिव्हिल जे हॉस्पिटल आहे त्यांना सूचना कराव्यात आणि टप्प्याटप्प्यामध्ये लगेचच बंद न करता टप्प्याटप्प्यात त्यांचं जर केलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीचं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येकाने कमेंट्स करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.